आज माझ्याकडे एका 7 वर्षाच्या मुलीला उचलून घेऊन तिचे वडील आले होते ही कंप्लेंट घेऊन की हिला चालताच येत नाहीये आणि ही उभी सुद्धा राहू शकत नाहीये। ऍक्च्युली याच मुलीला 3 दिवस आधी माझ्याकडे ते कोल्ड कफ आणि फीवरसाठी आले होते, पण आज तिला फीवर नसून फक्त लेग पेन स्टार्ट झालंय आणि ते इतकं जास्त इंटेन्स आहे की ती उभी देखील राहू शकत नाहीये। हे लेग पेन अचानक स्टार्ट झाल्यामुळे पॅरेंट्स घाबरले आणि तिला ताबडतोब क्लिनिकला घेऊन आले। अनेक वेळा पॅरेंट्स घाबरून अशा कंडिशनला पॅरालिसिसशी कोरिलेट करतात। ही केस आहे बिनाइन अॅक्यूट चाइल्डहुड मायोसायटिसची, ज्यामध्ये ताप गेल्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी पायामध्ये खूप जास्त पेन निर्माण होतं, चालताना किंवा उभं राहताना देखील त्रास होऊ शकतो। हे जनरली 5 वर्ष ते 15 वर्षाच्या वयोगटामध्ये जास्त करून दिसून येतं। याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजेच जेव्हा केव्हा एखाद्या मुलाला व्हायरल इन्फेक्शन होतं त्यावेळेला आपली बॉडी सायटोकाइन्स आणि काही इन्फ्लॅमेटरी मार्कर्स हे ब्लडमध्ये रिलीज करते त्या व्हायरसेसच्या विरुद्ध लढण्यासाठी। पण कधी कधी हेच इन्फ्लॅमेटरी मार्कर्स मसल्सला देखील इरिटेट करू शकतात आणि त्यामुळेच बहुतेकदा ताप गेल्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी काफ मसलमध्ये खूप जास्त इरिटेशन, पेन आणि क्रॅम्प्स निर्माण होऊ शकतात। याच्या ट्रीटमेंट ऑप्शनमध्ये रेस्ट फार महत्त्वाची आहे। दुसरं म्हणजेच हायड्रेशन, खूप जास्त प्रमाणात पाणी पिणं गरजेचं आहे। यासोबतच मल्टीविटॅमिन किंवा कॅल्शियमच्या सप्लिमेंट सोबतच खूपच जास्त पेन असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने पेन किलर देखील दिलं जाऊ शकतं। शेवटचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच मुलांच्या पायाला कोमट तेलाने मसाज करून त्याला गरम पाण्याच्या पिशवीने शेक देणं हे फार गरजेचं आहे। असं केल्याने रिकव्हरी ही फास्ट होते। याशिवाय जर का हे पेन 2 आठवड्यांपेक्षा जास्त दिवस राहत असेल, शिवाय पेन हे जर का युनिलॅटरल असेल म्हणजे एकाच बाजूला होत असेल आणि पेन सोबतच जर का स्वेलिंग म्हणजे जॉईंट्समध्ये सूज जर का येत असेल तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणं हे फार गरजेचं आहे।